अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे। अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय। मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण। मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटसाठी 50,000 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेटमधूनच जाणार आहे ना। बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष महोदय। बजेटवर बोला, बजेटवर बोला। उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय। परीक्षा फी साठी दादा आम्ही विनंती करतो, 1000 रुपये घेतले जातात। इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे, तुमच्याकडनं अपेक्षा आहे 1000 कशाला 100 रुपयावर ते नेण्यात यावं, नाही तर राजस्थान सारखं कार्ड आणायला काय हरकत नाही। त्याच्याच बरोबर थांबवा ना आता अध्यक्ष आपण बोला अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही, त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे। अध्यक्ष महोदय म्हणजे खरं तर मगाशी आमदार महोदयांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं, त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता। त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय। फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे अध्यक्ष। बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय, आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाइड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय? आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष महोदय। आता येतो मुद्द्यावर येतो अध्यक्ष महोदय। ट्रान्सपोर्ट महामंडळ जो आपला आहे एसटी महामंडळ, त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते, काही घेतल्यात काही घ्यायच्या राहिल्यात, तर ते लवकर घेण्यात यावे, कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना अडचण येते अध्यक्ष महोदय। मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाही तर मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो, नाही तर त्यांना बसमध्ये मोफत तिथं बसवलं जातं अध्यक्ष महोदय। मुलांनी काय चूक केली? मुलांना पण मोफत द्यायचं काय दिलं तर काय वाईट जातं अध्यक्ष महोदय? तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो। महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पगारवाढची साधी त्यांची अपेक्षा आहे, परमनंटची पण आहे। सुरुवात तर आपण पगारवाढ पासून अध्यक्ष महोदय तिथं करता येईल अध्यक्ष महोदय। अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बार्टी या विषयाला देऊ। पूर्वी अध्यक्ष महोदय अजितदादा बोलत असताना काय सांगायचे, इतके रुपये 250 कोटी 300 कोटी अध्यक्ष महोदय। आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं पाहिजे किती आपण निधी देणार आहोत, त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा, ज्याच्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती आणि आरटी याच्यासाठी कुठं 500 कोटी रुपये निधी तरी तिथं गेला पाहिजे। आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही, तिथं कॉलेजची फी देता येत नाही, त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। त्याच्याच बरोबर आपण आरटी काढली, अभिनंदन करतो। 2 मिनिटात सांगते अध्यक्ष महोदय, बेल वाजू नका। आमचं म्हणणे आदिवासी मुला मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करता, आदिवासी मुला मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केलाय, त्याला सुद्धा